महाराष्ट्र राज्यामध्ये रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर आता एक नवा नियम असणार आहे। फेरीवाल्यांकडे आता अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाइल असणं बंधनकारक आहे। नियम जुना असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं डोमिसाइल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेशच उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत। पाहूयात। आता फेरीवाले महाराष्ट्रातलेच हवेत। फेरीवाल्यांसाठी डोमिसाइल बंधनकारक। मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला सज्जड दम। महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर आता तुमच्याकडे डोमिसाइल असायलाच हवं। याबाबत उच्च न्यायालयानं आता महापालिकेला ठणकावलंय। त्यामुळे ज्याच्याकडे डोमिसाइल असेल त्यालाच फेरीवाला परवाना मिळेल हे आता स्पष्ट झालंय। अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा डोमिसाइल बंधनकारक आहे, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेवर ताशेरे ओढलेत। शहर फेरीवाला समिती निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीवेळी खंडपीठानं महापालिकेला चांगलंच सुनावलंय। फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी डोमिसाइल नसल्यानं फेरीवाल्यांना अपात्र ठरवण्यात आल्यानं याचिका दाखल करण्यात आली। यावर खंडपीठानं संताप व्यक्त करत काही सवाल सुद्धा उपस्थित केलेत। राज्यात फेरीवाल्यांना डोमिसाइल अनिवार्य का केलं जात नाही? राज्यात एकसमान फेरीवाले धोरण अस्तित्वात आहे का? फेरीवाल्यांची संख्या कमी होण्यामागची कारणं काय, अशी विचारणा न्यायालयानं केली आहे। दरम्यान डोमिसाइलचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया फेरीवाल्यांनी दिली आहे। निर्णय लोकांना म्हणजे एक प्रकारे हक्काचा आपण बसवू शकतो, म्हणजे एक प्रकारे हक्काने धंदा पण करू शकतो आपण। त्यावर चांगली गोष्ट आहे। करा करा, सक्तीचं करा, सक्तीचं करा, म्हणजे इतर फेरीवाल्यांचा जरा ताप कमी होईल। बाहेरचे फेरीवाल्यांचा ताप कमी होईल। आपल्याला मराठी लोकांना डोमेन सर्टिफिकेट फिक्स करून टाका। तर या निर्णयाचं स्वागत करायला हवं। यामुळे मराठी माणसांना संधी मिळेल आणि रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरांवर आळा बसेल, असं शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलंय। फेरीवाल्यांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की ज्याच्यामुळे लोकांना फुटपाथवर साधं चालता येत नाहीये। फुटपाथ बंद झालेले आहेत, त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि फेरीवाल्यांमध्ये आजकाल गुंड आणि इतर प्रवृत्तीचे लोकांचाही शिरकाव खूप झालेला आहे। फेरीवाल्यांचा माफिया झालेला आहे आणि काही राजकारणी त्यांना सपोर्ट करतायत। त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या कोर्टाने लक्षात घेऊन जी डोमिसाइलची अट घातलेली आहे ती खूप चांगली आहे। राज्यातल्या मोठ्या शहरात फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय आहे। अनेकदा ते परप्रांतीय किंवा दुसऱ्या देशाचेही असतात। त्यामुळे फेरीवाल्यांकडे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। कुणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार याला यामुळे आळा बसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।